नमस्कार. श्री स्वामी समर्थ. घरात दरिद्रता आणणाऱ्या या 9 सवयीबद्दल घरातील मोठे वडीलधारी मंडळी अनेक वेळा सूचना देतात किंवा चर्चाही करतात. जर तुम्ही या गोष्टीकडे लक्ष देत नसाल आणि या गोष्टी करत राहिलात तर तुमच्या घरातील गरिबी कधीही दूर होणार नाही. जसे चांगली कामे करणाऱ्या व्यक्तीला चांगलेच फळ मिळते, तसेच काही वाईट सवयी असतात ज्या केल्यामुळे आपल्याला नेहमीच वाद आणि त्रासाला सामोरे जावे लागते. कारण या वाईट सवयीमुळे माता लक्ष्मी नाराज होतात. अशा कोणत्या सवयी आहेत ज्या वडीलधारी मंडळीही करू नका असे सांगतात आणि ज्या आपल्या घरात गरीब आणि दरिद्रता आणतात, त्यामुळे आपले जीवन यशस्वी होत नाही. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या सवयी आहेत त्या. 1. तुम्ही कधीही स्वयंपाकघरात अस्वच्छ भांडी खूप वेळ तसेच ठेवू नयेत. जेवण झाल्यानंतर लगेचच ती भांडी धुवून त्याच्या जागी ठेवायला हवीत. अनेक लोकांची अशी सवय असते की रात्री जेवल्यानंतर भांडी न धुता सकाळसाठी तसेच ठेवतात. पण या सवयीमुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते. त्यामुळे स्वयंपाकघरात कधीही अस्वच्छ भांडी ठेवू नका. यामुळे राहू केतूचा अपशकुन तुमच्या घरावर पडतो. याशिवाय जेवणानंतर कधीही ताटात हात धुवू नका. असे केल्यामुळेही तुमचे भाग्य कमकुवत बनते. जेवणानंतर भांडी लगेचच स्वयंपाकघरात ठेवा आणि नंतर स्वयंपाकघर किंवा बाथरूममध्ये किंवा बेसिनमध्ये हात धुवा. भांड्यात हात धुतल्यामुळे तुमची आर्थिक स्थितीही कमकुवत होऊ लागते. 2. शास्त्र आणि पुराणामध्ये झोपेचे वेळापत्रक निश्चित केले आहे. सूर्योदयाच्या आधी उठणे आणि रात्रीच्या वेळी झोपणे खूप चांगले सांगितले आहे. पण काही लोक आळसामुळे सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी झोपतच राहतात, जे खूप अपशकुनी मानले गेले आहे. म्हटले जाते की यामुळे माता लक्ष्मी त्या व्यक्तीवर नाराज होतात आणि त्या घर सोडून जातात. गोधूली वेळ ही पूजेसाठी उत्तम मानली गेली आहे. यावेळी झोपणे आडवे होणे अशुभ मानले गेले आहे. याशिवाय ज्या पलंगावर तुम्ही झोपता तेथे कधी अस्वच्छता ठेवू नका. पलंगावर अस्वच्छता किंवा फाटकी चादर घालू नका. यामुळे नकारात्मक ऊर्जेचा परिणाम तुमच्या नशिबावर होतो. सकाळी उठल्यावर पलंग साफ करा आणि चादर व्यवस्थित लावा. खूप दिवस एकच चादर पलंगावर ठेवू नका. घाणेरडी चादर पलंगावर ठेवल्यामुळेही तुमच्या घरात दरिद्रता येते. 3. आजकाल असे दिसून येते की काही लोक आपल्या पलंगावर बसून काही काम करू लागतात. टीव्ही पाहत असताना पलंगावर जेवण करू लागतात. पण ही सवय खूप वाईट आहे. यामुळे घरातील लक्ष्मी रुजते. वास्तुशास्त्रानुसार पलंगावर बसून जेवण करणे टाळावे असे सांगितलेले आहे. वास्तुशास्त्रानुसार पलंगावर बसून जेवण केल्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो. यामुळे आपला पलंग अस्वच्छ होतो. घरातील सुखशांती बिघडते. तसेच अनेकदा आळसामुळे किंवा आपल्या सवयीमुळे काही लोक स्वयंपाकघर स्वच्छ करण्याऐवजी स्वयंपाक बनवून तसेच अस्वच्छ ठेवतात. यामुळेही स्वयंपाकघरातील अस्वच्छता पूर्ण घरात पसरते आणि अशा घरात कधीही धनसंपत्तीची वाढ होत नाही. 4. नखे चघळण्याची सवय अनेक लोकांमध्ये दिसून येते. नखे चघळणाऱ्या लोकांना सूर्य दुबळा होतो. अशा लोकांना डोळ्याच्या समस्या निर्माण होतात आणि विनाकारण अपयशाला सामोरे जावे लागते. काही लोकांची सवय असते की ते इथे तिथे चप्पल टाकतात. चप्पल फेकण्याची ही सवय तुमच्या जीवनात नकारात्मकता आणू शकते. विशेषतः चप्पल कधीही मुख्य दरवाजावर ठेवू नये. यामुळे घरात माता लक्ष्मीचे आगमन थांबते. चप्पलसाठी नेहमी एक रॅक बनवून त्यात त्या ठेवाव्यात. याशिवाय जुन्या डायऱ्या ज्या तुम्ही वापरत नाही त्या घरात ठेवू नये. वास्तुशास्त्रानुसार जुन्या डायरी सुद्धा नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात, ज्याचा परिणाम कुटुंबातील सदस्यावर आणि त्यांच्या प्रगतीवरती होतो. तसेच घरात जुने वृत्तपत्रे साठवून ठेवू नयेत. ती सुद्धा घरात दरिद्रीचे कारण बनतात, ज्यामुळे कुटुंबात अशांतीचे वातावरण निर्माण होते. अशा परिस्थितीत जर तुमच्या घरात जुने वृत्तपत्र खूप दिवसापासून साठले गेले असेल तर ते आजच बाहेर काढा किंवा कबाडवाल्याकडे द्या. 5. दररोज पूजा केल्यानंतर पूजाघर किंवा मंदिर स्वच्छ करा. पूजाघर कधीही अस्वच्छ ठेवू नका. जर तुम्ही दररोज पूजा करत नसाल तरीही मंदिरात कधीही धूळ जमा होऊन देऊ नका. असे केल्यामुळेही तुमच्या घरात दरिद्रता तयार होते.
मानसिक तणाव कायम राहतो। याशिवाय हिंदू धर्मात पूजा, उपवास आणि नियमांना खूप महत्त्व दिले गेले आहे। पण तुम्ही पूजा उपवास करत नाही तर माता लक्ष्मी रुष्ट होतात आणि त्यामुळे तुमच्या घरात आर्थिक अडचण निर्माण होऊ शकते आणि गरिबीला सामोरे जावे लागू शकते। याशिवाय कधीही एका हाताने चंदन घासू नये। असे केल्यानेही नारायणांचा अपमान होतो असं मानलं जातं। असे केल्यामुळे देवी लक्ष्मी तुमच्यावर रागवतात आणि हे त्यांच्या अपमानासारखं असतं। त्यामुळे तुम्हाला पैशाची चणचण भासू शकते। तसेच चंदन घासल्यानंतर थेट देवाला लावू नये, तेही अशुभ मानलं जात नाही। चंदन आधी एखाद्या पत्रावर ठेवा आणि नंतर देवी देवतांना अर्पण करा। रात्रीच्या वेळी पूजाघर कधीही रिकामे ठेवू नका। पूजाघरात दरवाजावर पडदा लावा, त्यामुळे मृत्यूदोष लागणार नाही। 6. वास्तुशास्त्रानुसार रात्री कपडे धुणे टाळावे। हे केल्याने घरात नकारात्मकता निर्माण होते। रात्री नकारात्मकता ऊर्जा जास्त प्रभावशाली असते, म्हणून रात्री कपडे धुतल्यामुळे घरातील व्यक्ती आजारी पडू शकते। याशिवाय अनेक लोक रात्री झाडूही लावत असल्याचं पाहिलं आहे। वास्तुशास्त्रात संध्याकाळी नंतर झाडू लावण्यास कठोर मनाई आली आहे। त्यामुळे शास्त्रानुसार झाडूमध्ये माता लक्ष्मीचा निवास असतो। त्यामुळे जो कोणी रात्री किंवा संध्याकाळनंतर झाडू लावतो, माता लक्ष्मी त्याच्यावर रुष्ट होतात आणि वास्तुदेवता सुद्धा नाराज होतात। अनेक लोक स्नान इत्यादी केल्यानंतर आपला बाथरूम तसेच अस्वच्छ ठेवून दुसऱ्या कामात गुंतून जातात। ही सवय सुद्धा त्यांच्या जीवनात अडचण निर्माण करते। याशिवाय घरातील बाथरूम आणि टॉयलेटच्या दरवाजांना नेहमीच बंद ठेवले पाहिजे। त्यांना उघडे ठेवले तर घरात नकारात्मक ऊर्जा पसरते। 7. घरात लावलेल्या घड्याळांचा वास्तूशी खूप मोठा संबंध आहे। जर तुम्ही उशाखाली घड्याळ ठेवून झोपत असाल तर तुमच्या वाईट काळाची सुरुवात होऊ शकते। घरातील भिंतीवर लटकवलेले घड्याळ नेहमीच चालू असावे। ते बंद पडल्यास ते त्वरित दुरुस्त करून लावा। घरात कोणतेही बंद किंवा खराब घड्याळ असेल तर ते काढून टाका किंवा दुरुस्त करून एखाद्या भिंतीवर लावा। खराब घड्याळ ठेवल्यामुळे तुमचा काळ थांबतो आणि माता लक्ष्मीचे आगमनही टळते। याशिवाय विजेची खराब उपकरणे घरात ठेवणे वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानले जाते। त्यामुळे खराब उपकरणे दुरुस्त करून घ्या किंवा घराबाहेर काढा। विजेची उपकरणे खराब अनावश्यक तणाव निर्माण करतात आणि त्याचा परिणाम मुलांच्या मानसिक शारीरिक स्थितीवर होतो। घरात कधीही जुने, खराब किंवा गंजलेले कुलूप ठेवू नये। खराब कुलपामुळे कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीत अडथळे येतात आणि अशी कुलपे त्वरित बाहेर काढा। 8. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर कोणालाही पैसे देऊ नये। असे केल्याने तुमच्यावर कर्जाचा बोजा वाढतो आणि दिलेले पैसे बुडण्याचाही धोका निर्माण होतो। त्यामुळे धनहानी होण्याची शक्यता असते। संध्याकाळी नंतर दूध, दही आणि मीठ यासारख्या वस्तूंचे दान करू नये किंवा उसनेही देऊ नये। या वस्तूंच्या दानामुळे आर्थिक परिस्थिती खालावते। ज्या लोकांच्या घरात मुख्य दरवाजावर अंधार असतो त्यांच्या अनेक कामामध्ये अडथळे येतात। त्यामुळे खूप मेहनत केल्यानंतरही त्यांना यश मिळत नाही। 9. स्वयंपाकघरात गॅसवर कधीही रिकामे किंवा अस्वच्छ भांडे ठेवू नका। नेहमी चुलीला स्वच्छ ठेवा। यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी येते आणि समाजात आदरही मिळतो। पुराणामध्ये सांगितलेलं आहे की चुलीवर रिकामे भांडे ठेवले तर घरात दरिद्रतेचा वास होतो आणि अशा लोकांच्या घरात कधीही भरभराट होत नाही। स्वयंपाकघर हे मंदिरानंतर सर्वात पवित्र जागा आहे आणि येथे देवी देवतांचे वास्तव्यही असते। जर आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप आभारी आहे। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।